याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतला पाहिजे, याला कार्बन क्रेडिट सारखा बेनिफिट दिला पाहिजे। आणि या उपरोक्त निखिलजी मी तुम्हाला अगदी नम्रपणे सांगेन की सोलार एनर्जी जी आहे याला प्राधान्य दिलं पाहिजे। सोलार पॅनल वाढवले पाहिजे। काही होत नाही। मुंबईमध्ये बेफाम वृक्षतोड होते, तुफान वृक्षतोड होते। मुंबईतले वृक्ष कमी होत आहेत, मुंबईतले वृक्ष हे हजारोनी कमी होत आहेत। आणि मला सांगा सत्ताधारी पक्षाचे जे मंत्री आहेत किंवा नेते आहेत हे याबाबत काय करतायत, तुमचा काय अनुभव आहे? याबाबत कोणीही गांभीर नाही, कारण की मी वारंवार मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना या संदर्भाची मागणी केलेली आहे की जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी व्हायोलेशन दिसलं, झाड तुटताना दिसलं किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसला तर तात्काळ गुन्हे नोंद करा ना। त्यांच्यावरती ट्री ऍक्टच्या अंतर्गत तात्काळ तुम्ही FIR दाखल का नाही करत? तुम्हाला का वेळ लागतात? 8-8, 9-9 वर्ष का लागतात? तुम्ही तात्काळ जर तुम्ही तिकडे पोलीस अधिकारी पाठवा, जागेवर चौकशी करा, पंचनामा करा, समोर जागेवर मृत झाड आढळलेलं आहेच ना, तुम्ही तिथे गुन्हे दाखल करा ना। आणि मुंबईमध्ये काय घडलंय थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला सांगत होता ते सांगून टाका लोकांना। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा आंबा महोत्सव आहे, काय घडलंय सांगा। निखिलजी अगदी भयानक परिस्थिती आहे। मुलुंडमधल्या किमान 3 ते 4 हजार झाडांना चांगले 4-4, 5-5 इंच वाले खिळे अनधिकृतरित्या ठोकून आंबा महोत्सवाची आणि तावडेंच्या आंबा घरी न्या, आंब्याच्या पेट्या घरी न्या म्हणून अनधिकृत असे पोस्टर लावलेले आहेत। या संदर्भात मी मुंबईचे आयुक्त अजय मेहता यांना पर्सनली भेटलो। त्यांच्याशी आधी तातडीने ही गोष्ट फोनवर जेव्हा संपर्कात साधली तेव्हा सांगितलं, साहेब मी तुम्हाला फक्त 24 तास देतोय, हे सगळे बोर्ड आणि खेळ निघाले पाहिजे। 48 तास झाले ते खेळ निघाले नाहीत। मी स्वतः सामाजिक संस्था आहेत, सेवाभाविक काही लोक आहेत, यांच्याबरोबर हे खेळ काढलेले आहेत। ठीक आहे, संवेदनशील संस्थांकडे तुम्ही काम करतायत। माझं अशी अपेक्षा आहे की संवेदनशील आहेत आपले मंत्री सुद्धा विनोद तावडे, मी त्यांना ओळखतो, ते हे ऐकत असतील तर झाडांना खिळे मारण्याचे प्रकार करू नका। छोटी छोटी गोष्ट असते, निसर्गावर हल्ला असतो, त्यातूनच हीट वेव्ह सारख्या घटना घडतात। मला